नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे मिनी ॲपल पाय, क्रिसमस स्पेशल मिनी ॲपल पाय. चला तर बघूयात आपण ह्याची कृती. मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैद्याचंही पीठ घेऊ शकता, पण मी सहसा जास्ती मैद्याचं पीठ वापरत नाही, म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि अगदी आपण आपल्या पोळीचं चपातीचं पीठ मळतो तसंच आपण पीठ मळायचं आहे, फक्त जरा घट्ट मळायचं आहे. घट्ट असं चपातीला आपण कसं मऊसूत पीठ मळतो तसं आपण पीठ नाही मळायचं आहे. घट्ट जसं पुरीसाठी आपण एकंदरीत कन्सिस्टन्सी जशी पिठाची असते तशी पिठाची कन्सिस्टन्सी आपण ठेवायची आहे. आपला डो थोडासा घट्ट पाहिजे. त्याच्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ह्याला मळायला स्टार्ट केलेलं आहे. थोडं थोडं करून आपण ह्याला मळायचं आहे, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या जे असे गाठ असती ती राहिली नाही पाहिजे. त्याच्यामुळं पीठ हे व्यवस्थित डो असं छान व्यवस्थितच मळला गेला पाहिजे. असं खूप त्याला आबडधोबड असं नाही मळायचं आहे. आपण जसं चपातीला पटकन मळून पटकन लाटू असं नाही करायचं आहे, कारण तो जो आपला ॲपल पाय असणार आहे तो असं सॉफ्ट असा लागला पाहिजे. त्याच्यामुळं पीठ असं थोडा वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित मळून घ्यायचं. इथं बघा आता माझं पीठ मळून होत आलेलं आहे. फक्त आता थोडंसं मऊ व्हायला मी ह्याला अजून थोडंसं असं हे करते आहे, ॲडजस्ट करते आहे. आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. एक अर्धा तास तरी आपण झाकून ठेवणार आहोत. आपलं बाकीचं प्रिपरेशन होतोपर्यंत फक्त ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता इथं मी 2 ॲपल्स घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ग्रीन ॲपल असेल तर तुम्ही ग्रीन ॲपल देखील घेऊ शकता. आता मला ॲवेलेबल नाही झाले ग्रीन ॲपल, आणि हे रेड ॲपल तर आपल्याकडं सहज मार्केटमध्ये ॲवेलेबल होतात. आपल्या इथं जवळच्या दुकानामध्ये पण सहज मिळून जातात. सो मी इथं रेड ॲपल घेतलेले आहेत, 2 रेड ॲपल घेतलेले आहेत. तुम्हाला जर ग्रीन ॲपल मिळालं तर नक्की ग्रीन ॲपलमध्येच ट्राय करा, कारण ग्रीन ॲपलमधला ॲपल पाय खूप छान लागतो. आता आपण इथं मला रेड ॲपल मिळालेला आहे. सो मी रेड ॲपल आता सोलून घेते आहे. त्याचे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही ग्रीन घेतला तरी त्याची साल काढून घ्यायची, रेड घेतलं तरी त्याची साल, कोणत्याही ॲपलसाठी आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि मग साल काढून झाल्यानंतरून ह्याला छोट्या पीसेसमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता आपण छोट्या पीसेसमध्ये ह्याला कापून घेणार आहोत. थोडं क्लीन कापून घ्यायचं, त्याच्यामधला पार्ट वगैरे आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे. आणि छोटंसं आपण बटाट्याचे पीसेस कसे करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ह्याचं कापून घ्यायचं आहे. खूप असं व्यवस्थित शेप आला पाहिजे असं देखील काही नाही, कारण नंतरून थोडंसं ते कॅरेमल टाईप होऊन जातं. त्याच्यामुळे पीसेस काय त्याचे शेप पीसेसचा अगदी असा दिसून येत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण बटाट्याचे पीसेस कापतो त्याच साधारण त्या पद्धतीने आपल्याला ते कापून घ्यायचं आहे. तर माझे दोन्ही ॲपल कापून झालेले आहेत. आता आपण पॅन घेऊयात. इथे मी पॅन घेतलेला आहे. कोणताही छोटी कढई, पॅन आपण काही घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मी बटर टाकते आहे. बटरच सहसा प्रेफर करा, कारण बटरनेच ह्याला छान टेस्ट येते. तेल वगैरे तर अगदी बिलकुल नाहीच वापरायचं. तूप असेल तर तूप यूज करू शकता, पण बटरच मोस्टली प्रेफर करा. तर मी तर 2 ॲपल जे आपण कापून घेतले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. थोडेसे फ्राय करायचे, अगदी 1 मिनटच फ्राय करायचे. खूप पण नाही फ्राय करायचं, नाही तर त्याचं पूर्ण ते शिजून जातील. आपल्याला 100% कुक ॲपलला बिलकुल करायचं नाही आहे. ह्याला थोडंसं अगदी 40 पण खूप झालं एवढंच फक्त कुक करायचं, कारण त्याच्यानंतरून आपण त्याला ओव्हनमध्ये पण म्हणजे बेक होतं ते. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी चिमूटभर दालचिनीची पावडर टाकलेली आहे आणि ब्राऊन शुगर टाकलेली आहे. चिमूटभरच दालचिनी टाकली आणि 3 टेबलस्पून मी साधारण ब्राऊन शुगर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये ॲपल आधीच गोड असतो, त्याच्यामुळे ब्राऊन शुगर जास्ती टाकायची नाही. आणि ते टाकल्यानंतरून ह्याला थोडंसं पाणी सुटतं. मी चिमूटभर मीठ पण टाकलेलं आहे अगदी चवीसाठी.
तर आता हे थोडंसं पाणी कमी होईस्तोपर्यंतच आपल्याला हे आता शिजवायचं आहे, अगदी खूप शिजवून घ्यायचं नाही आहे. जर समजा तुम्ही बनवताना ह्याला खूप पाणी सुटलं असेल, इन केस ॲपलवरती पण थोडंसं डिपेंड राहतं, तर ते पाणी आपण साईडला काढून घेणार आहोत. इथं मी कॉर्नफ्लॉवरचा 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर त्याच्यात टाकलेला आहे आणि आता हे कॅरमलाइज झालेलं आहे. पीठ झालेलं आहे. तर चला आता आपण बघूयात कसं झालेलं आहे आपलं डो. तर थोडासा तो अजून मऊ करून घ्यायचा. आता आपले ॲपल पाय करायला माझ्याकडे कोणतंही प्रकारचं भांडं नाही आहे ज्याच्यामध्ये आपण केक वगैरे करतो. सो आपण इथं मिनी ॲपल पायच करणार आहोत. मिनी ॲपल पायला कसा शेप द्यायचा ते आपण बघणार आहोत. आणि मी ह्याला 4 पीसमध्येही डिवाईड करून घेतलेलं आहे. त्याला असं थोडंसं छान मऊ करून घ्यायचं आणि आपण गोल कसं पुरी लाटतो अगदी तसंच पुरी लाटून घ्यायची. थोडीशी मोठी होईल, तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही त्याचे ॲडजस्ट करू शकता, मोठी छोटी. पण अगदी आपण पुरी लाटतो ना तसंच सेम ह्याला लाटून घ्यायचं. जाडपणा पण तसाच ठेवायचा. दुसरं पण डो आपण सेम तसाच लाटून घ्यायचा आहे. एक आपल्याला खाली लावायला, दुसरे आपण त्याच्यावरनं स्ट्रिप्स जे करणार आहोत तो त्याच्यासाठी सेम तसंच लाटून घ्यायचं. दुसरा पण कन्सिस्टन्सी जाडपणा तसाच ठेवायचा. आता आपण ह्याला कापून घेणार आहोत. सरळ सरळ एकदम आपण जसे स्ट्रिप यूज करतो ना असं शंकरपाळ्यासाठी, सेम तसंच करून घ्यायचं, काही वेगळं नाही आहे. मी असं तुम्हाला हे सांगते म्हणजे जरा रिलेट केलं की सोपं जातं लक्षात ठेवायला. आता मी जी आपण पहिली लाटली होती पुरीच म्हणेल मी, त्याला थोडासा शेप देऊन घेते आहे. ठीक आहे, मी शेप देऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे आपण ॲपलचं हे बनवलं होतं ते त्याचं स्टफिंग त्याच्यामध्ये टाकते आहे. थोडंसं फुल भरून घ्यायचं, थोडंसं वर आलं ना असं तरीसुद्धा चालेल. आता त्याच्यावरती आपण जे आपण पट्ट्या कापून घेतल्या होत्या त्या पट्ट्या लावून घेणार आहोत. हे अशा पद्धतीत पट्ट्या लावून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटी मोठी साईज कशी करायची असेल ॲपल पायची तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने तशी ॲडजस्ट करू शकता, काही हरकत नाही. आता ह्याचा नीट सर्कल झाला पाहिजे. पट्ट्यांनी आपल्या सर्कलचा शेप खराब केला होता म्हणून. हे झालं की आपल्या घरी फोक तर असतोच, तर फोकने याला थोडीशी डिझाईन करायची. खूप असं फॅन्सी डिझाईन नाही करत आहोत आपण, पण अशी थोडीशी डिझाईन करायची. थोडीशी डिझाईन केली की झालं शेप देऊन आपल्या ॲपल पायला. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत. झालं ॲपल पाय रेडी. चला आता आपण ह्याला बेक करून घेऊयात. माझ्याकडे एअर फ्रायर आहे, माझ्याकडे ओव्हन नाही आहे, सो मी एअर फ्रायरमध्येच ह्याला बेक करते आहे. एअर फ्रायरमध्ये ह्याला किती टेम्परेचरला बेक करायचं ते देखील मी सांगते. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते चिटकायला नको आणि नाही चिटकत. आपलं पीठ थोडंसं गठ्ठ असतं ना बनवलेलं आपण, त्याच्यामुळे नाही चिटकत. तर मी ह्याला 3 मिनी ॲपल पाय मी बनवून घेतलेले आहेत. सो आता मी त्याला ते बेक करायला ठेवते आहे. ह्याच्यावरतून पण मी थोडंसं बटर लावून घेणार आहे. चला आता आपण याला ठेवूयात एअर फ्रायरमध्ये. (180 टेम्परेचरवरती सेट केलेलं आहे मी. अगदी 20 मिनटंच लावलं ना तरीसुद्धा होणार आहे. काय त्याच्यामध्ये ॲपल तर आपण शिजवून घेतलेला होता जेवढा लागतो आहे तेवढा, आणि त्याच्यानंतरून डोला शिजायचा आहे. झाला ॲपल पाय रेडी.
आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात. सर्विंगसाठी पण खूप असं वेगळं असं काही लागत ते आपल्याला ह्याला करायला. साधी पिठी साखर लागते ह्याला सर्व करायला, आपण त्याला गार्निश करून टाकायला. मी ह्याच्यात पिठी साखर घेतलेली आहे, ती आपण चहाच्या गाळणीमध्ये टाकायची. थोडंसं आपण टॅप करायचं. झालं ह्याचं गार्निशिंग पण रेडी. इतकं सोपं आहे ॲपल पाय करायला. तुम्हाला ही झटपट रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मेरी क्रिसमस.